अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। परभनी शहर के मदीना नगर स्थित नेहा ज्वेलर्स के सर्वे सर्वा सैयद शमीम सैयद अख्तर इनकी नवासी इर्शा मोहसिन शेख उम्र 7 साल मासूम बच्ची ने अपने जीवन का पहला रोजा आज तारीख 12 मार्च 2026 शुक्रवार 22वें रोजे को अपने जीवन का पहला रोजा रखकर और मुकम्मल करते हुए इस्लाम के एक फ़राइज़ को मुकम्मल करने की कोशिश करने पर नाना सैयद शमीम, नानी, उसी तरह से दादा दादी, चाचा चाची, मामा, आंटी अंकल और भाई बहन के साथ सभी रिश्तेदार दोस्त अहबाब ने इर्शा मोहसिन शेख इस नन्ही बच्ची को इस रोजे को रखने पर उसकी सराहना करते हुए मुबारकबाद देकर दुआओं से नवाजा। दरमियान इर्शा मोहसिन शेख इस मासूम बच्ची ने रोजा रखने पर उसकी रोजा खुशाई परभनी के गुलशन फंक्शन हॉल में रोजा इफ्तारी और ताम की प्रोग्राम का आयोजन किया गया था, जिसमें बड़े पैमाने पर यहां पर उनके चाहने वाले दोस्त अहबाब आकर बहुत में शिरकत फरमाते हुए इर्शा मोहसिन को दुआओं से नवाजा। जान तहवा में रहता है, सैर का वक्त होता है, मेरे बड़े भाई का गफलत की नींद सोता है, सैर को उठो। आपने अभी जो आवाज़ सुनी है, ये आवाज़ शेख इब्राहिम साहब की है। तकरीबन ये 20-25 सालों से रमज़ान के महीना शुरू होते ही पहले रमज़ान से लेकर तो आखिरी रमज़ान तक ये रमज़ान के लिए शहर के लिए उठाने आते हैं। चाहे रमज़ान बारिश में आओ, सर्दी में आओ या फिर गर्मी में आओ, ये कौन से भी मौसम में आओ, ये 25 साल से सेवा दे रहे हैं और नागरिकों को शहर को उठा रहे हैं। ये इब्राहिम साहब तकरीबन दरगाह रोड से आते हुए तकरीबन पूरे परभनी शहर के इलाकों में घूमते हुए आते हैं। ये पैदल आते हुए हाथ में एक इनके लाठी होती है, ये इसलिए लाठी रखते हैं कि आने वाले जानवर जैसे कुत्ते वगैरह जो है वो उन्हें सताकर उनको जो भोंकते हैं तो उसके लिए उनके हाथ में लाठी रहती है। इस तरह से वो पहाड़ी आवाज़ में शहर के लिए नागरिकों को उठाते हैं। इन नागरिकों की उनसे जान पहचान है, उनके घर पर दरवाज़ा खटखटाते हुए उनकी आवाज़ देकर उन्हें उठाया जाता है। दरगाह रोड से लेकर तो पूरे परभनी शहर में फिरने वाले ये साहब शहरी के लिए कई लोगों को उठाते हैं। जान तहवा में रहता है, सैर का वक्त होता है, मेरे बड़े भाई का गफलत की नींद सोता है, सैर को उठो, सैर को उठो। अभी कब से उठाते हैं आप? ये कितने साल हो रहे हैं? हमने 20-25 साल हो गए नहीं तो। ऐसा ही है जी हो। अच्छा, क्या कोई ऐसी कोई परेशानी कुछ इसके उठाने में? कुछ भी नहीं। कुत्ते वगैरह कुछ ऐसा भोंकने? कुत्तों के आस्ते में पड़ता है, 4-4, 5-5 आंग पे आते नहीं तो। अच्छा, ये लकड़ी खाली ऐसा बजाए भी तो पलट जाते हो। तरक्कियों के दौर में उसी का जोर चल गया, बना के रास्ता जो भीड़ से निकल गया। प्रताप भैया की ओर से तमाम नागरिकों को ईद उल फित्र की हार्दिक शुभकामनाएं। शहर और परभनी जिले के सभी आवाम को, खासतौर पर मुस्लिम भाइयों को ईद उल फित्र की मेरी तरफ से, मेरी परिवार की तरफ से और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर। गुलमिर खान की ओर से तमाम नागरिकों को ईद उल फित्र की हार्दिक शुभकामनाएं। शुभेच्छुक मनपा कांग्रेस आईगढ़ के नेता एवं स्थायी समिति सभापति पद पर हैट्रिक। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मैं परभनी महानगर पालिका कांग्रेस साई पार्टी का गठ नेता शहर के सभी आवाम को रमज़ान व ईद की बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। गंगा जमनी तहजीब है, जैसा कि अपन गंगा जमनी तहजीब को देखकर मेल मिलाप रखते हैं, वैसा ही ये ईद भी ऐसे ही मिल मिला के करना चाहिए। फिर एक बार मेरी तरफ से और पूरे महानगर पालिका की तरफ से शहर के सभी लोगों को बहुत बहुत ईद की मुबारकबाद देता हूँ। अल्लाह। परिंदों से भी ऊंची हमारी उड़ान होगी, एक बार नहीं कई बार होगी। चल रहा होगा जब जमाने में हारने का दौर, जीत हमारी उसी दौरान होगी। शुभेच्छुक सैयद फारूक बाबा, मनपा प्रभाग 16 नगर सेवक एवं माजी सभापति प्रभाग समिति क। नमस्कार। परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः महिला भगिनींना जिल्हाधिकारी परभणी म्हणून मी हे आश्वासित करू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये घरगुती वापरासाठीचा जो LPG गॅस आहे तो पुरेशा प्रमाणात आहे। कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये। पुरेसा साठा आपल्याकडे आहे आणि प्रत्येक नागरिकाला घरगुती वापरासाठीचा जो गॅस सिलेंडर पाहिजे तो आपण देऊ शकतो, त्यामध्ये कुठलीही अडचण नाही। आपण एकदा गॅस सिलेंडर बुक केला की त्यानंतर दुसऱ्यांदा गॅस सिलेंडर हा आपण 25 दिवसानंतर बुक करायला पाहिजे, जेणेकरून
हे जे गॅस वितरणाची जी चेन आहे ती अव्याहतपणे चालू राहील. पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण हा जीवनावश्यक अधिनियम एस्मा कायदा लागू केलेला आहे आणि जर याचा गैरवापर घरगुती गॅसचा वापर कमर्शियल किंवा इंडस्ट्रीयल कारणासाठी झाला असं निदर्शनास आलं तर या कायद्याअंतर्गत संबंधिताच्यावर गुन्हे दाखल केले जातील. आपण भरारी पथकं नेमलेली आहेत ज्यामध्ये तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि पुरवठा विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे. आजच आम्ही पूर्णा तालुक्यामध्ये अशा प्रकारचा गैरवापर घरगुती गॅस सिलेंडरचा करत असताना निदर्शनास आल्यावर 11 सिलेंडर जप्त केलेले आहेत. एक ही बॉस कलीम बॉस मनपा प्रभाग क्रमांक 6 के नगर सेवक एवं कलीम बॉस मित्र मंडल के सर्वा कलीम बॉस की ओर से तमाम नागरिकों को हार्दिक शुभकामनाएं। मोहम्मद गौस बागवान की ओर से ईद उल फित्र की तमाम नागरिकों को हार्दिक शुभकामनाएं। शुभेच्छुक मोहम्मद गौस बागवान, जिला सेक्रेटरी कांग्रेस आई एवं संस्थापक अध्यक्ष मिलनसार शिक्षण प्रसारक मंडल परभनी। अस्सलाम वालेकुम, मैं मोहम्मद गौस बागवान मेरी तरफ से बहुत बहुत ईद उल फित्र की मुबारकबाद देता हूँ और अल्लाह ताला से यही दुआ करता हूँ कि सबके लिए ये साल जो है रहमत का साल बने। जागतिक किडनी दिवस के मौके पर आज तारीख 12 मार्च 2026 गुरुवार के रोज शिवनेरी सुपर स्पेशलिटी और सूर्या आईसीयू हॉस्पिटल यहाँ पर डॉक्टर राहुल भास्कर राव टेंगसे पाटिल इनकी ओर से किडनी मरीजों और उनके परिजनों के लिए किडनी ट्रांसप्लांट एक संजीवनी इस शीर्षक पर कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम में महापौर सैयद इकबाल, उसी तरह उप महापौर गणेश देशमुख, एडवोकेट अबोटी साहब इनकी विशेष उपस्थिति रहकर मार्गदर्शन किया गया। इस समय आए हुए अतिथि का सत्कार डॉक्टर राहुल टेंगसे, डॉक्टर पूजा टेंगसे खुबसे, डॉक्टर गोविंद पावड़े, डॉक्टर गिरी, डॉक्टर संजय खिल्लारे आदि ने शाल, श्रीफल और पुष्पगुच्छ देकर किया। इस समय एक पिता ने अपने बच्ची के लिए किडनी देकर महत्वपूर्ण योगदान दिया। उस परिवार का भी सत्कार करते हुए इस समय डॉक्टर राहुल टेंगसे, डॉक्टर पूजा टेंगसे, डॉक्टर अकीब शेख के हाथों 100 से अधिक मरीजों को डायलिसिस किट बांटी गई। इस कार्यक्रम का संचालन विवेक डावरे इन्होंने किया तो प्रस्तावित डॉक्टर राहुल टेंगसे इन्होंने किया। आए हुए सभी का आभार डॉक्टर गोविंद पावड़े इन्होंने माना। कार्यक्रम को कामयाब बनाने के लिए डॉक्टर अकीब शेख, टेक्नीशियन अरबाज खान, वजाहत पठान, आनंद कदम, सानिया तामोड़ी, अर्शिया तबस्सुम, अभी मोरे, विवेक लोखंडे, यशवेनी, रितेश आदि ने मेहनत की। कार्यक्रम से ये महसूस हुआ है कि अब परभनी में भी डायलिसिस के यहाँ पर हॉस्पिटल बनाए गए हैं और ख़ास तौर पर जो स्पेशलिस्ट है जिस तरीके से किडनी डोनेट करने की प्रक्रिया भी यहाँ की जा सकती है। अब बड़े बड़े सिटियों में जाने की ज़रूरत नहीं, पूना, औरंगाबाद ऐसे मेट्रो सिटी में जाकर हम लाखों रुपए ज़्यादा पैसे हमारे खर्च हो जाते हैं। उस खर्चे को किस तरह से रुकाया जाए, इसको लेके ही यहाँ पर डॉक्टर राहुल टेंगसे इन्होंने यहाँ पर हॉस्पिटल खोला है। ये हॉस्पिटल को आकर विशेष विजिट दे और अपने मरीजों की जो तो जानकारी महसूस हासिल करे, ऐसे इस समय उन्होंने कहा है। आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। एखादा असेल तर त्या ब्रेंडेड पेशंटची किडनी दुसऱ्या किडनीच्या रुग्णाला तिची किडनी देत आहे। मोठ्या अभिमानाने सांगतो की आज ZTPC हे एक असं ऑर्गनायझेशन आहे की जिथे तुम्ही नोंदणी केल्याशिवाय तुम्हाला किडनी मिळतच नाही, मग तुम्ही कुणीही असा। तिथे लग्गा चालत नाही, तिथे करप्शन चालत नाही। सिक्वेन्स वाईज तुमचा नंबर आला तर आणि तरच तुमचा नंबर लागतो, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की किडनी ट्रान्सप्लांटसाठी कॅडावर म्हणजे ब्रेंडेड पेशंटचं किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठीचा एक नियम आहे, ते म्हणजे परभणीमध्ये जर समजा ब्रेंडेड पेशंट असेल तर त्याच्या पहिल्या किडनीचा अधिकार त्या हॉस्पिटलला त्या गावाला, आणि दुसरी किडनी असते ती नियर बाय त्याच्या एरियामध्ये जवळ। आता परभणीमध्ये फक्त एकच हॉस्पिटल आहे ज्याला कॅडावरची परमिशन आहे काढण्याची, म्हणून परभणी शहरामध्ये एकच हॉस्पिटल आहे। आतापर्यंत 2 किडनीचे ट्रान्सप्लांट झाले, 2 कॅडावर ब्रेंडेड पेशंटच्या 4 किडनी परभणीतून बाहेर गेलेल्या आहेत। एकही किडनी परभणीला मिळाली नाही। त्याच्या मागचं मुख्य कारण आपल्याकडे नाव नोंदणी करा आहे। 6 महिन्यापासून घसा ओरडा करून सांगतोय, रुग्णांची संख्या खूप आहे पण नोंदणी अजून एकही झालेली नाही। आणि जोपर्यंत तुम्ही नोंदणी करणार नाही तोपर्यंत तुम्हाला
ब्रेन डेड पेशंटची क्लेमसुद्धा करता येणार नाही. म्हणून पहिली विनंती करणार आहे की कॅडावरसाठीची नोंदणी तुम्ही शक्य तितक्या लवकर करा. प्रकार आहे लाईव्हचा अर्थ आहे की मी जिवंत आहे, माझ्या बायकोला प्रॉब्लेम आहे, माझ्या मुलीला प्रॉब्लेम आहे, माझ्या आईला प्रॉब्लेम आहे आणि मी धडधाकट आहे, तर मी माझी किडनी त्यांना देऊ शकतो. या केसमध्ये ते परभणी शहरामध्ये एक उदाहरण झालेलं आहे. आपल्या वडिलांनी आपल्या स्वतःच्या मुलीला दिलेली आहे आणि हे सगळ्या गोष्टीचं श्रेय जातं ते डॉक्टर टेंगसे सरांना. आणि आजच्या या कार्यक्रमाचे औचित्य साधून अशी मुलगी आणि असा बाप या दोघांचाही सत्कार महापौर आणि उपमहापौरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. वैष्णवी आव्हाड आणि वसंतराव आव्हाड. आणि आज या घटनेला 6 महिने पूर्ण झालेले आहेत. वैष्णवीचं डायलिसिस संपूर्णतः थांबलेलं आहे आणि वसंतराव तुमच्या समोर आहेत, फिट अँड फाईन आहेत, अगदी ते नोकरी सुद्धा करायला. या दोघांना सरकार सर समोर सर समोर ओके सर थँक्यू व्हेरी मच. वसंतराव तुमच्या समोर आहेत आणि याला 6 महिने झालेले आहेत. आता हे काहीतरी बोलतील, यांना बोलता येत नसेल तर तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही यांना डायरेक्ट विचारा, मध्ये पुढे. किडनी देने के बाद किस तरह से व्यक्ति रहता है, वो काम कर सकता है या नहीं कर सकता, ये जो भ्रम है, आइए जानते हैं हमारे पेशेंट और उनको जो किडनी डोनेट किए उनकी जुबानी. काका तुमचं नाव सांगा आपण. वसंत हरिभाऊ आव्हाड. आपण किडनी कोणाला डोनेट केलं म्हणजे मुलीला. मुली किती वर्षाची आहे तुमची ती? ती 21 वर्षाची. बरं त्याला अगोदर काय काय झालं होतं म्हणजे तुम्हाला कळलं की किडनी म्हणजे किडनी गेली ती म्हणून आपल्या टेंगशे सरकडे आले होते, म्हणले किडनी गेली, हिची किडनी टाकावं लागते. मग आपण 1-2 वर्ष आपले गेले ना मध्ये पैशाचे यायचे, त्याच्या जोडात आपल्याला म्हणजे बेजार व्हावं लागलं जरासं. मग त्याने करून टाकलं ती. पण देणारा तुम्ही किडनी डोनेट केली म्हणजे तुमचं जे भेटलं त्याचं ब्लड एक दिवसाला? हां, एक झालं सेटिंग झाली तिची. आता तुम्ही देऊन किती वर्ष झाले तुम्हाला? 6 महिने, 7वा महिना लागला. कालच्या 9ला 6 महिने झाले. बरं आता तुम्हाला काय म्हणजे काही नाही. आता पहिलं होता तर अच्छा कसा होता, आपण चिंता करायचो किडनी गेली आपली, आपल्याला काही होईन का असं होतं. आणि आता कामाला लागलं होतं विसरलं. आता चांगलं व्हायला पाहता. आता जे आपल्या मुलाबाळांना किंवा आपल्या माता पितांना जे किडनी डोनेट करणार त्यांना तुम्ही काय आम्हाला आव्हान सांगणार तुम्ही आमच्या माध्यमातून? काही नाही बिंदास करायला पाहिजे बा. काय नाही 2-3 महिने होती अडचण जराशी, मग आता तेवढं तुम्हाला सैन करावं लागणार आहे. हां. आणि पण पुन्हा सर्व करता पद्धतशीर 12 तास काम करलो आता मी. बाबांनी जी किडनी दिली, किडनी डोनेट केल्यानंतर आता तुला कसं वाटतंय त्याच्यात? बरं मी वाटतंय? आता निरोगी आयुष्य जगते. 6 महिने पूर्ण झाले 9 मार्चला आणि आता काही त्रास नाही. जसा डायलिसिसमध्ये होतो काहीच नाही. आता कितीपर्यंत झालं तुझं शिक्षण? 12वी सायन्स झालेलं आहे माझं आणि मला फार्मसी करायची परत. सरकार जितना सिमरिया अगर परभणीकर वाले अदा करेंगे उतना कम है. जेणेकरून सरांनी ते परभणीकरांना एक नवीन आशा दिलेली आहे त्यांच्या सेवामार्फत. मी असं म्हणतो की सरांनं जर मला सांगितलं की आपण जेणेकरून आपले रजिस्ट्रेशन सगळ्यात अगोदर करून घ्यावं. इतकी फार मोठी आपल्याला जे बेनिफिट भेटत आहे त्यापासून आपण वंचित न राहता आपण स्वतःचे सगळे जे पेशंट आहात त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायला पाहिजे. आणि मला नाही वाटतं की सरांसारखे जे डॉक्टर जसं परभणीसाठी आले आणि कोणालाही त्रास असा होणार नाही आणि चांगली सेवा सुरू केली. आणि मी आभारी आहे की सरांनी जे मुलीसाठी जे प्रयत्न केले आणि वडिलांचाही जीव वाचवला आणि मुलीचा फार मोठी गोष्ट आहे. आणि हे परभणीमध्ये आपला फर्स्ट केस आहे. जेणेकरून आपले परभणीमध्ये झाला ते सर पण आपले परभणीकरांसाठी रोल मॉडेल झाले आणि हॉस्पिटल काहीतरी नक्की चांगला मार्गाने ते फक्त आणि फक्त इथले सर्व स्टाफ आणि तिच्या आईवडिलांमुळे या गोष्टीचं खूप झालं. आणि या म्हणजे दाम्पत्याला बघायला गेलं तर एवढा मोठा खर्च जो आहे आता बघायला गेलं तर फार मोठ्या याच्यात आहे. आणि अल्पावधीमध्ये सगळ्यांकडून जो काही लोकसभामधून डॉक्टर साहेबांनी त्यांच्या टीमने सगळ्यांनी जे केलं, मेहनत घेतली आणि कुठेतरी आपल्याला एक
दाखवून द्यायचं की परभणीकर सुद्धा कुठे कमी नाही आहे. जागतिक किडनी दिवस के दिन मनाया जा रहा है. इसमें हमारे यहाँ के मशहूर मारूफ डॉक्टर राहुल टेंगसे पाटिल साहब, इनके पास यहाँ पर जो किडनी का जो बीमारी है, इसके मरीज़ यहाँ पर जो तो बड़ी संख्या में आते हैं और उनका जो इलाज होकर जो तो फैज पाते हैं. इसके बारे में आज हमारे डॉक्टर टेंगसे साहब से हम ये पूछेंगे कि आज जागतिक किडनी दिवस के अवसर पर आपने अपने हॉस्पिटल में किस तरीके से सुविधा रखी हुई है, और ये बीमारी जो होती है इससे बहुत से मरीज़ घबराते हैं, तो इसके लिए आपके पास से उपाय योजना क्या रहेगी और उनके लिए सहानुभूति के लिए क्या बात आप हमारे व्यूअर्स सदस्यों को बताएंगे? नमस्कार, मी डॉक्टर राहुल टेंगसे. मी किडनी विकार, डायलिसिस व किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ म्हणून मागील 10 महिन्यापासून परभणी शहरामध्ये कार्यरत आहे. परभणीमध्ये आम्ही गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये 9 सप्टेंबरला एक किडनी ट्रान्सप्लांट आम्ही इथे पार पाडलं. एका वडिलाने तिच्या किडनी दिलेली आहे व ती यशस्वीरित्या आम्ही किडनी प्रत्यारोपणे पार पाडलेलं आहे. आज मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे ट्रान्सप्लांट झाल्यानंतर दोघेही डोनर आणि रिसिपिएंट दोघेही सुखरूप आहेत. दोघांनाही कुठल्याही प्रकारचा आजार नाही व सध्या ते नॉर्मल जीवन जगत आहेत. दुसरी गोष्ट अशी की आता समाजामध्ये अशा प्रकारचं सध्या एक वातावरण पसरलेलं आहे की डायलिसिस किंवा किडनीचा आजार झाला आणि एखाद्याला डायलिसिस लागलं तर आता आयुष्यभर मला डायलिसिस करावं लागतं व आता डायलिसिसशिवाय पर्याय नाही, आणि डायलिसिस झालं तर आता मी मरतो किंवा मला काही ना काहीतरी वेगळ्या प्रकारचा सिरियस आजार झालेला आहे व आता माझं आयुष्य आता नॉर्मल होऊ शकणार नाही. परंतु मी आपल्या माध्यमातून समाजालाही सांगू इच्छितो की असं काहीही नाही आहे. एखाद्या व्यक्तीला डायलिसिस लागत असेल तर ते काही जणांना परमनंट लागतं, काही जणांना काही दिवसासाठी करावं लागतं, तर काही लोकांना काही अधिक दिवसासाठी करावं लागू शकतं. किडनीचे आजार जर जाणून घेतले तर आपण त्या डायलिसिसला किंवा त्या किडनीच्या आजारांना आपण चांगल्या पद्धतीने लढू शकतो. आता अद्ययावत प्रकारच्या मशीन्स आलेल्या आहेत, अद्ययावत प्रकारचं वैद्यकशास्त्र आता प्रगत झालेलं आहे. प्रत्येक पेशंटला किडनी फेल झाली म्हणजे डायलिसिस लागतंच असं नाही आहे. काही लोकांना जास्त काळ डायलिसिस लागू शकतं हे मला मान्य आहे, परंतु जर तुम्ही योग्य वेळेमध्ये योग्य डॉक्टरकडे गेलात, त्यांचा सल्ला घेतलात तर तुम्हाला परमनंट डायलिसिस लागण्याची वेळसुद्धा येणार नाही. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा आम्हाला नाविलाजाने काही लोकांना परमनंट डायलिसिस करा असं सांगावं लागतं. तर ते कसं करायचं आहे, काय नाही करायचं आहे, हे डॉक्टर आणि पेशंटचा हा भाग असतो, तो आपण त्यावेळी जाणून घेऊयात. दुसरी गोष्ट अशी की आता फक्त डायलिसिस ही एकच ट्रीटमेंट नाही, तर डायलिसिस ज्याला व्यक्तीला परमनंट लागत आहे आपण असं सांगतो त्या लोकांना आपण किडनी ट्रान्सप्लांटचा सुद्धा आपण सल्ला देऊ शकतो. एखाद्या निरोगी व्यक्तीने पुढे येऊन अवयवदान करून आपल्या एखाद्या आप्तसोक्यांना किडनी बसवल्याच्या नंतर ती व्यक्तीसुद्धा जी डायलिसिसने ग्रासलेली आहे किंवा जी किडनीच्या आजाराने ग्रासलेली आहे तीसुद्धा नॉर्मल तिचं आयुष्य जगू शकते. आणि आता होय, ही किडनी ट्रान्सप्लांट आपल्या परभणी शहरामध्ये सुद्धा शक्य आहे, हे मला आपल्या माध्यमातून ह्या समाजाला सांगायची इच्छा आहे. पेशेंट को अगर से आपसे मिलना है तो वो आपके पता और आपका जो तो पूरा एड्रेस और मोबाइल नंबर किस तरह से संपर्क करेंगे आप? मी सध्या इथे परभणी शहरामध्ये गव्हाणे चौकामध्ये शिवनेरी सुपर स्पेशालिटी व सूर्य ICU इथे कार्यरत आहे. इथे आमची पूर्ण टीम सध्या किडनीच्या आजारासाठी व वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांसाठी सध्या सज्ज आहे. तर तुम्ही इथे आम्हाला संपर्क साधू इच्छिता. सर, काही जणांचा असा विचार असतो की भाई किडनी म्हणजे दिली तर मग म्हणजे देणारच मरतो किंवा त्याला काहीतरी बिमारी होणार, असं त्यांना जे विचार असते, त्याबद्दल आपण काय सांगणार? असं काहीही नाही आहे की एखाद्याला असं वाटतं की हां, एक प्रकार तुम्ही हा प्रश्न एकदम बरोबर विचारला की जर समजा मी एक नॉर्मल व्यक्ती आहे आणि मी एखाद्या माझ्या नातेवाईकांना जसं किडनी फेल आहे त्याला मी किडनी देतो आहे तर मला काही होईल का किंवा मी आदू होईल. बऱ्याच जणांना असं वाटतं की मला आता काहीतरी पुढे जाऊन नंतर भविष्यात मला किडनीचा आजार होईल किंवा मला डायलिसिस लागू शकतं. तर असं काही प्रकार नाही आहे. जेव्हा एखादा निरोगी व्यक्ती समाजामध्ये पुढे येऊन आपल्या एखाद्या नातेवाईकाला किडनी देऊ इच्छितो त्यावेळी आपण त्याच्या जवळपास 70 ते 80 तपासण्या करतो, किंबहुना जास्तच करतो. ते झाल्याच्या नंतरच आपण असं ठरवतो की हा माणूस आता निरोगी आहे आणि इथून पुढे याला कमीत कमी 25 ते 30 वर्ष 40 वर्ष किडनीचा कुठलाही आजार होणार नाही असं जेव्हा आपल्याला जाणवतं त्याच वेळी आपण त्या निरोगी व्यक्तीची किडनी घेऊन आपण दुसऱ्या व्यक्तीला लावतो. समजा जर उद्या असं झालं की मी एखाद्या माणसाची आम्ही किडनी घेतली आणि दुसऱ्याला ती लावली, परंतु ज्या व्यक्तीनं ती किडनी दिली काही दिवसांतर तो डायलिसिसवरती आला किंवा त्याला किडनीचा प्रकार झाला, त्यामुळे समाजामध्ये चुकीचा मेसेज जाईल, रॉंग मेसेज जाईल. असं कुठलंही कृत्य आपण मेडिकल सायन्समध्ये किंवा आजच्या ह्या प्रगत जगात आपण करू इच्छित नाही आणि आपला तसा मानससुद्धा नाही. त्यामुळे जेव्हा आपण एखादा व्यक्ती नॉर्मल आहे हे आपण जेव्हा हे डॉक्युमेंट करतो, जेव्हा आपण एखाद्याची किडनी ही नॉर्मल आहे त्याला काहीही पुढे होणार नाही जेव्हा आपण हे जाणून घेतो त्यानंतरच आपण त्याची किडनी काढण्याची प्रक्रिया किंवा अवयवदानाकडे आपण त्याला वळवतो. सर, आज जो जागतिक किडनी दिवस है इसके ऊपर हमारे व्यूअर्स सदस्यों को क्या संदेश देंगे आप? सर, ॲक्च्युली हा जागतिक किडनी दिवस आहे आज आणि याची थोडंसं माहिती असावी की आता आपण जागतिक लेवलवर किडनीवर माहिती करण्यासाठी या जी काही इन्फॉर्मेशन जगात चालू आहे
ठीक आहे, ती आपल्याला कळाली पाहिजे. आतापर्यंत कधीच झाला नाही, आपण फर्स्ट टाईम करतो. आणि आता सरसारखा उच्च शिक्षित माणूस ज्याचं MBBS झालं, MD झालं, त्याच्यानंतर DM झालं, तर DM नेफ्रोलॉजी हा परभणीतले पहिले आहेत. आणि किडनी ट्रान्सप्लांट डायलिसिस लोकांनी केले. मी आता MD मेडिसिन आहे, ठीक आहे, तर आम्ही डायलिसिस करतो ते करतो, पण त्या लोकांना त्या दर्जाचं ट्रीटमेंट भेटणं फार गरजेचे आहे सर. डायलिसिस टेकणारा ॲक्च्युली काम डायलिसिस टेक्निशियनच असतो ते पण खूप एक्सपर्ट असतात, त्याचं चांगलं काम असतं. पण त्याला कसं व्यवस्थित करणं, त्या गोष्टीची फॉलोअप, ते आपल्या शरीरातला खूप मोठा ऑर्गन आहे, पण हे लोकांना त्याची तेवढी जाण नाही. त्या जाणीसाठी आपल्याला त्याची काळजी करणं, त्याला तेवढी वेळेवर त्याला फॉलोअप देत राहणं, त्याची माहिती देत राहणं. आता आम्हाला जास्त दिवस नाही झाले तरी आता टेंगसे पाटील आहे, त्यांची सर्व तयारी असते, प्रत्येकाला 1 घंटा तो व्यवस्थित वेळ देऊ शकतात. तर हे आमचं म्हणणं आहे की आम्ही मागच्या वेळेस एक ट्रान्सप्लांट केलं, ते आमच्या या सेटअप नसलं झालं तरी तो पेशंट जरी आमच्याकडे आता सध्या वर्किंग आहे सर, तर त्याची माहिती लोकांमध्ये कशी गेली पाहिजे. आणि किडनीचा आजार असेल तरी आपण त्याच्यावर किती चांगल्या प्रकारे मात करू शकतो, हे एक आपल्याला समाजाला निरोप द्यायचा आहे किंवा मॅसेज द्यायचा आहे. ह्याच्यासाठी पण हे एक आहे. आणि जागतिक किडनी दिन यावर्षी तरी आमचं वेळेवर लवकर झाला. आम्ही खूप मोठ्या स्तरावर करणार आहे, म्हणजे शहरच नाही तर पूर्ण जिल्ह्याभरावर कसं करतात येईल. सगळ्या ट्रीटमेंट संभाजीनगरला जाऊन किंवा पुण्याला जाऊनच होतात असं काहीही नाही, ते आपण करू शकतो. मी पण माझं MD मेडिसिन झालं, त्याच्यानंतर मी दिल्लीला काम करत होतो, सरांनी संभाजीनगरला केले, मॅडम मुंबईला आहेत. आमचे प्रत्येकजण इथला माणूस आहे आणि इथला प्रत्येकजण फक्त पेशंटसाठी झडणार आहे. आणि जर आपण जर शिक्षण घेऊन जर बाहेरच ट्रीटमेंट करत असतील, दुसरीकडेच जाऊन ट्रीटमेंट करावं लागत असेल तर काय फायदा. आता इथून फक्त रेफर करून करायचं नाही. आम्ही रिस्क आहे खूप, कारण कसं असते दुसऱ्या सेंटरला गेल्यावर माणसाला वाटते इथं आम्हाला प्रत्येक गोष्टीची छोट्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते, पण इथं आम्ही स्वतः असल्यामुळं आम्हाला त्याची रिस्क कमी आहे, कारण आम्ही तेवढं विश्वासात घेऊन करतो. आणि मला वाटते अवयवदान करण्याचा बी आम्ही याच्या मागचं जे हे आहे किडनी ट्रान्सप्लांटसोबत एका माणसाच्या 2 किडन्या खराब आहेत, एकाला 2 चालू आहेत, त्याच्यातून 1 किडनी देण्यात काहीही प्रॉब्लेम नसतो, तो माणूस चांगला राहू शकतो. आणि ते कसं असते एकाचंच लाईफ स्पॅन वाढत राहतो त्याने. आणि खरंच खूप प्रचंड चांगलं आहे. आता आमची ती मुलगी अशी कंडिशनमध्ये गेली होती, आता तुम्ही पाहाल तिची एवढी चांगली ग्रोथ आहे. एवढ्या कमी वयात जर असे किडनीचे आजार येत असतील तर त्याला काय लाईफ जगायचा अधिकारच नाही का, आहे ना. ते ह्या उपकरणामुळं कृत्रिम या ट्रीटमेंटमुळं आपण त्याला अधिकार देऊ शकतो. हे एवढंच आम्हाला सांगायचं होतं. माजी उप महापौर एवं मनपा नगर सेवक की ओर से रमजान ईद की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक माजी उप महापौर एवं जिला बैंक संचालक परभणी. समाजातील सर्व प्रकारच्या जनतेला मी परभणी महानगरपालिकेचा माजी उपमहापौर या नात्याने तसेच परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो. निश्चितच ही ईद चांगली साजरी होईल अशी अपेक्षा करतो. परभणी जिला व शहर कांग्रेस कमेटी की ओर से सभी नागरिकों को रमजान की शुभकामनाएं. शुभेच्छुक नदीम इनामदार महानगर जिला अध्यक्ष कांग्रेस कमेटी नगर सेवक मनपा जिला नियोजन समिति सदस्य. सदा हंसते रहो जैसे हंसते हैं फूल, दुनिया के सारे गम हो जाए तुमसे दूर, चारों तरफ फैलाओ खुशियों के गीत, ऐसी उम्मीद के साथ तुम्हें मुबारक हो ईद. तमाम बरादरान वतन को ईद उल फित्र की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक मोहम्मद नईम, पूर्व सभापति एवं नगर सेवक मनपा परभणी. लक्षवेधी क्रमांक 5 वितरित केला. अध्यक्ष महाराज, परभणी महानगरपालिकेचे लक्षवेधी आहे. GSTचं अनुदान 73,71,00,000 रुपये आमचं कित्येक वर्षापासून शासनाकडं प्रलंबित आहे. अध्यक्ष महाराज, हे क्रिस्टल क्लिअर आहे. याला कसल्या प्रकारची कमिटी गठीत करण्याची गरज नसताना सुद्धा शासन यामध्ये कमिटी गठीत करून चालढकल करण्याचं काम करत आहे असं माझ्यासारख्या सदस्याला वाटतं. आत्ताच मंत्री महोदय मॅडमने सांगितलं की सदस्य बोलतील ते खरं ठरून आम्ही इथं निर्णय घेतोय म्हणून माझी अध्यक्ष महाराज मंत्री महोदय मॅडमला विनंती आहे की जशा प्रकारचं 71.73 लाख कोटी रुपये आमचे शासनाकडे प्रलंबित आहे. 1 नोव्हेंबर 2012ला अध्यक्ष महाराज लोकल बॉडी टॅक्स LBT होतं, त्याच्यानंतर GST आलं. मला वाटतं 2017ला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि त्याच दरम्यान अध्यक्ष महाराज कर वसुलीसाठी शासनानंच आम्हाला स्थगिती दिली. त्यामुळे आमची कर वसुली होऊ शकली नाही, हे तेवढंच खरं आहे. त्यामुळं आमचं जे शासनाकडे 73,71,00,000 रुपये GSTच्या स्वरूपाचं अनुदान प्रलंबित आहे, ते अध्यक्ष महाराज लवकरात लवकर आपण मंजूर करावं
आज अध्यक्ष महाराज परभणी महानगरपालिकेची अशी परिस्थिती आहे की तिथल्या म्युन्सिपल कमिशनरचा 5 महिने झालं पगार नाही आहे. जे आमचे रिटायर्ड कर्मचारी आहेत, जवळपास 400 रिटायर्ड कर्मचारी आहेत, त्यांना सुद्धा आम्ही पेमेंट देऊ शकत नाही. लाईट बिल जवळपास 60 कोटी रुपये थकीत आहे. म्हणून आमचं असलेलं हे थकीत अनुदान शासनानं आजच्या आज मंजूर करावं. यासाठी कसल्या प्रकारची कमिटी गठीत करण्याची गरज नाही. ज्या काही इतर महानगरपालिकेचा उल्लेख केला अध्यक्ष महाराज, त्यांचे वेगळे विषय आहेत. आमचं शासनाकडेच अनुदान प्रलंबित असल्यामुळं आजच्या आज अनुदान मंजूर करावं अशा प्रकारची मागणी मी या सभागृहात आपल्याद्वारे या सरकारला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी विचारल्याप्रमाणे परभणी महानगरपालिकेच्या ज्या वेळेस LBT आपण गोळा करत होतो आणि LBT रद्द करून ज्यावेळेस GST आणला त्यावेळेस अध्यक्ष महोदय GST प्रमाणे आपण किती GST आपल्याला द्यायचा परतावा, त्यांचा जो बेस इयर होता तो 2016-17चा परभणी महानगरपालिकेत पकडला गेला आणि त्यानुसार GSTचा परतावा महानगरपालिकेला मिळतोय. पण अध्यक्ष महोदय, ही बाब आमच्याही निदर्शनास आली अध्यक्ष महोदय की 2016-17मध्ये काही कारणास्तव कर वसुलीला स्थगिती दिली होती अध्यक्ष महोदय. तर त्यामुळे त्या काळामधली जी कर वसुली होती ती धरल्यामुळे त्यांना जो आत्ता परतावा मिळतो अध्यक्ष महोदय तो खूप कमी प्रमाणात मिळतो अध्यक्ष महोदय, आणि तो वाढवणं गरजेचं आहे. कारण परभणी महानगरपालिकेची परिस्थिती तशी अत्यंत खराब आहे अध्यक्ष महोदय. त्याची कारणं पण वेगळी आहेत. त्यांची जी कर वसुलीची जी थकीत बाकी आहे ती सुद्धा आज अध्यक्ष महोदय 264 लाख रुपये त्यांची कर वसुली सुद्धा बाकी आहे. पण अध्यक्ष महोदय की महानगरपालिकेने हा प्रस्ताव आमच्याकडे शासनाकडे पाठवलेला आहे की त्यांचं जे 2011 ते 16 म्हणजे 16मध्ये ज्या वेळेस हे GST आणलं त्यावेळेस त्यांचं सहाय्यक अनुदान होतं 1,90,00,000 अध्यक्ष महोदय. तर ते 1,90,00,000 रुपये ग्राह्य धरून त्याच्यावर दरवर्षी जी वार्षिक वाढ त्याच्यावर ॲड करून ज्यांना आता जर त्यांनी तो प्रस्ताव आमच्याकडे पाठवलेला आहे मंजुरीसाठी अध्यक्ष महोदय आम्ही तो प्रस्ताव लवकरात लवकर मान्य करून कॅबिनेट पुढे नेऊ. आणि परभणी महानगरपालिकेची ही परिस्थिती आहे ती मान्य आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे हा प्रस्ताव लगेचच्या लगेच कसा कॅबिनेटकडे नेता येईल त्या संबंधीची कारवाई. राहुल पाटील. अध्यक्ष महाराज, माझी मंत्री महोदय मॅडमला एवढीच विनंती आहे की येणाऱ्या ह्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आपण हा प्रस्ताव ठेवणार का? अध्यक्ष महोदय, आमच्याकडे तो प्रस्ताव आलेला आहे. मी 2 दिवसामध्येच तो प्रस्तावाची आहे ती पॉझिटिव्ह मान्यता घेऊन आपण कॅबिनेट पुढे आणू. चला पुढे. हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें. अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें. साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें.